व्यासपीठावरती आपल्या सगळ्यांच्या असं आता लक्षात आलं असेल की वेगळ्याच व्यक्ती आज या ठिकाणी उपस्थित आहेत. बद्रिकाश्रमातनं येणारे आदरणीय भागवताचार्य श्री भास्कराचार्य जोशी यांची अचानक आज तब्येत बिघडल्यामुळे ते येऊ शकलेले नाहीत आणि त्यामुळे आम्ही आदरणीय महान भगवत भक्त योगेश्वर गोखले जे आदरणीय काणे महाराजांचे शिष्य आहेत त्यांना विनंती केली की त्यांनी आजच्या समारंभाचं अध्यक्षपद स्वीकारावं आणि त्यांनी ती स्वीकारलं. त्याबद्दल सर्वप्रथमच मनापासून आपण त्यांचं स्वागत करूया. संत साहित्यानं आपल्या भूमीला सुजलाम सुफलाम केलं. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास हे आपले सगळ्यांचे पंचप्राण. त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यानं आपल्याला जगण्याचा खरा अर्थ कळला, धर्माचा खरा अर्थ समजला, भविष्याची दिशा दाखवणारं असं हे साहित्य. हे संचित घेऊन आपण आपल्या जीवनाची वाटचाल करीत असतो. आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत ते अशाच एका ग्रंथ प्रकाशनासाठी जे आपल्याला उदात्त परिपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा देणार आहेत, मार्ग सुचवणार आहेत आणि अर्थातच तो सुकरही करणार आहेत. भगवान श्री नारायण आणि श्री समर्थ सद्गुरूंचा आशीर्वाद लाभलेल्या आदरणीय विद्यावाचस्पती अजित कुलकर्णी यांनी अनेक वर्ष भागवत कथन केलं. आपल्यामध्ये असणाऱ्या बऱ्याच जणांनी ते नेहमीच ऐकलेलं आहे. त्यावर आधारित श्रीमद भागवत महापुराणम केवळ गद्यानुवाद, दैनिक भक्तिरसवर्धिनी 365 प्रवचनं आणि श्री एकनाथी भागवत केवळ अध्यायानुसार गद्यानुवाद विवेचन हे ते 2 ग्रंथ. यासाठी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय हरिभक्तपरायण श्री चैतन्य महाराज देगलूरकर, महान भगवत भक्त योगेश्वरजी गोखले आणि अर्थातच या सगळ्या लेखक आदरणीय अजित कुलकर्णी सर आणि वैद्य सर्वेश कुलकर्णी, या सर्वांचं आणि आपणा सगळ्यांचं मी सुप्रिया अत्रे मनापासून स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनानं करणार आहोत. मी सन्माननीय व्यक्तींना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करा. कर्तृत्वाला वयाची मर्यादा नसते असं म्हणतात आणि त्यातून जर ती कर्तृत्ववान व्यक्ती विनयशील असेल तर तो निश्चितच सुपरिचित असा होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे वैद्य सर्वेश अजित कुलकर्णी. उत्तम नाडी परीक्षा असणारा, आपल्यापैकी बऱ्याच जणांची नाडी त्याला चांगली माहिती आहे असं म्हणायला हरकत नाही. व्यासंगी अभ्यासक, संशोधक आणि अर्थातच मधुरभाषी असा हा वैद्य. मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि ईशस्तवन करण्याची त्याला विनंती करते. मंगलमय अशा वातावरणात आपण सुरुवात तर केली,
पण श्रद्धा आणि भक्तीची झालरही त्याला प्राप्त व्हावी यासाठी श्रीमद भागवतावरच आधारित हे ग्रंथ असल्यामुळे आजचा शुभारंभ आपण मंत्रपठणानं करणार आहोत आणि तो सादर करतोय सर्वेश. ओम श्री परमात्मने नमः. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां. भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं. कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितोर्विजयते गोपालचूडामणि. अस्ति स्वस्तरुणी कराग्रविगलत्कल्पप्रसूनाप्लुतं वस्तु प्रस्तुतवेणुनादलहरी निर्वाणनिर्व्याकुलं. स्रस्तस्रस्तनिबद्धिनी विविलसत् गोपीसहस्रावृतं हस्तन्यस्तनतापवर्गमखिलोदारं किशोराकृति. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं. मुहुरहो रसिका भुवि भावुकाः जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं. श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारं मयानुकूलेन नभस्वतेरितं पुमान् भवाब्धिं न तरेत्स आत्मः. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुता स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणाः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. भगवान श्रीधर स्वामीजी, दत्त महाराज कवीश्वर ह्या सद्गुरुद्वयांना वंदन करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं प्रतिष्ठानच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो आहे. भागवताच्याच परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर भागवताची कथा ही जेव्हा नारदांना सांगितलं गेलं की सत्कर्म करा, त्यावेळी आनंद घाटावरती जिथे जे जे कोणी जमले ह्या सगळ्यांचं वर्णन करताना व्यासमहर्षी एक फार वेगळं विशेषण वापरतात आणि ते इतकं विलक्षण आहे की व्यवहारात तो शब्द उच्चारला तर तो हेलनाच्या दृष्टीने उच्चारला जातो, पण रसास्वादनाच्या परिभाषेमध्ये वेदव्यास
त्या ऋषीमंडळींची नावं घेतली तरी त्यांचं ज्ञान, वैराग्य, तपस्या ही किती मोठी आहे ह्याची प्रत्येकाचे दाखले म्हणजे प्रत्येकाच्या वरती एक एक सगळे महाभागवतच आहेत. पण अशा सगळ्यांचं वर्णन करताना वेदव्यास असं म्हणतात की तिथे कोण कोण जमले, तर जे जे रस लंपट आहेत ते जमले. जे जे रस लंपट आहेत ते जमले. अशा आजच्या या भागवताच्याच रसमय कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण भगवान श्रीकृष्णांच्या आस्वादनासाठी जमलेलो आहोत आणि या भावनेनं जमलो आहेत. अशा सगळ्या रसलंपट महानुभावांचं मी स्वागत करतो. शब्द थोडा वेगळा आहे पण भागवताच्याच अनुषंगानं आलेला आहे. दुसरं एक फार महत्त्वाचा भाग असा आहे की आजच्या प्रास्ताविकामध्ये प्रतिष्ठाननी हे कार्य केलं, ते केलं, ते केलं हे सांगण्यापेक्षाही मुळामध्ये त्या लौकिक अर्थानं मांडणाऱ्या विषयांमध्ये रसभंग होतो आणि तो रसभंग होऊ न देता भागवताचं रसवर्धन कसं होईल ह्या दृष्टीनं काही फक्त थोडके जे मुद्दे आहेत तेवढेच फक्त मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या सगळ्या विषयांमध्ये विचार करत असताना भागवताचे काही मूल सिद्धांत आहेत की ज्या पार्श्वभूमीवरती चिंतन करतच आपण हे सगळेजण इथे जमलेलो आहोत. भक्ती ही साधनरूपाही आहे आणि साध्यरूपाही आहे आणि आपल्याला साधन करत करत प्रेमाभक्ती जी आहे, जी विलक्षण आहे, जी शब्दात मांडता येत नाही, ती मुकास्वादनवत आहे, अशी ती आपल्याला भगवत कृपेनं प्राप्त करायची हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे जे काही कार्य आमच्या पिताश्रींच्या गायत्री गुरु जे आहेत त्यांच्या हातून जे काही घडलेलं आहे ती केवळ आणि केवळ भगवत कृपा आहे आणि गुरुकृपा आहे. कारण भागवतातलाच एक सिद्धांत असाही आहे की भगवंत हा कृपासाध्य आहे, हा साधन साध्य नाही. परमेश्वर प्राप्ती ही साधनानं केवळ झाली आहे असं होत नाही, तर त्याला परमेश्वरी कृपा आणि त्याचीच कृपा लागते. भगवान श्रीधर स्वामींचं मुद्दाम ह्या ईशस्तवनामध्ये एक जे सूत्र 11व्या स्कंधातलं घेतलं होतं की नृदेह मात्रम सुलभम सुदुर्लभम. आपल्यापैकी बरेच जणांनी भगवान श्रीधर स्वामींची जी ऑडिओ क्लिप उपलब्ध आहे गुरुतत्वाची, त्याच्यामध्ये महाराज हाच श्लोक पहिला वर्णन करतात की नरदेह हा सुलभही आहे, दुर्लभही आहे आणि तो प्लवम गुरुकर्णधारम. गुरु हे कर्णधार आहेत आणि ह्या शरीराची नौका ते पार नेतात. गुरु लाभल्यानंतर काय करावं तर त्याच्यातनं आत्मकल्याण होऊ शकतं. तर खऱ्या अर्थानं आज भास्कराचार्यजी इथे दुर्दैवानं नाही आहेत, पण गुरुजी कायम सांगतात की भक्ती ही जी आहे ना, ते भक्ती प्राप्त होण्याच्या मध्ये भक्ती हे पात्रासारखं आहे. एक पात्र जे आहे ते भावमय पात्र आहे आणि त्याच्यात रसमय श्रीकृष्ण आहे आणि तो रसमय श्रीकृष्ण आस्वादन करायचा असेल तर तो त्रिस्थुणांवरती आहे, ट्रायपॉडवरती आहे, 3 गोष्टींवरती आहे, 3 स वरती आहे. एक म्हणजे गुरुजी कायम सांगतात सरलता. माणूस सरळ वळणाचा असून उपयोग नाही, तो सरळच असावा लागतो. पण ती जी सरलता आहे तिच्याशिवाय भक्ती प्रगट होत नाही, समर्पणाशिवाय भक्ती प्रगट होत नाही. त्यामुळे सरलता, समर्पण आणि तिसरं म्हणजे सत्संग. एक फार सुंदर सूत महर्षी वर्णन करतायत पहिल्या स्कंदात 18व्या अध्यायात त्याचं वर्णन आहे. तुलयाम लवेनापी न स्वर्गम ना पुनर्भवम. म्हणजे एक लव मात्र सुद्धा तुलना कशाची होऊ शकत नाही. तर ती कशाची होऊ शकत नाही? भगवत संगी संगस्य. भगवंताला ज्याचा संग आवडतो. बघा, भक्त कुणाला म्हणायचं आहे? जो विभक्त नव्हे तो भक्त. भगवंताला ज्याचा संग आवडतो अशा भगवत संगी असे जे आहेत त्यांचा सत्संग हा इतका दुर्लभ आहे की त्याच्यातनंच मनुष्य तरून जातो. आज आपण सगळेजण एका दिव्य सत्संगामध्ये आहोत. आज अनाहूतपणे नारायणाची एका दृष्टीनं कृपा, एका दृष्टीनं अवकृपा अशी दोन्ही अनुभवायला मिळते. भास्कराचार्यजींसारखे महात्मे आज येऊनही इथे येऊ न शकणं हे कदाचित काही आमच्यातले कशाय किंवा काही अनर्थ काहीतरी प्रत्ययाला आले असावेत. पण भगवत कृपा कशी असते, नारायणाचेच निजपरिकर म्हणावेत असे श्री योगेश्वरजी गोखले आज इथे उपलब्ध झालेले आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयाचा प्राण ज्याला म्हणायचं, एखाद्याचं हृदय म्हणायचं तर ते नारायण हृदय आहे आणि त्या नारायण रूपी हृदयातला जर प्राण असेल तर तो आमचा पांडुरंग आहे आणि त्या पांडुरंगाचेच निजपरिकर असे
हरिभक्तपरायण देगलूरकर महाराज, चैतन्य महाराज देगलूरकर आज इथे लाभलेले आहेत. त्यांच्या चैतन्यमय वाणीचा, सत्संगाचाही आपण पुढच्या काळात लाभ नक्की घेणार आहोत. पण म्हणून ह्या ठिकाणी सत्संगती हा तिसरा हा आहे की जे गुरुजी कायम सांगतात की त्याच्यावरती तुमचं पात्र भावमय मनाचं तयार होतं आणि त्याच्यामध्ये रसरूपी श्रीकृष्ण हा तुम्हाला आस्वादनासाठी प्राप्त होतो. भवंती कर्ण रसायनम एतत् कथा, म्हणून भागवतामध्येच कथेचं वर्णन आलेलं आहे. ही कर्ण रसायन म्हणजे नक्की कशी आहे कथा, तर ह्याच्यावरती विश्वनाथ चक्रवर्ती पादांची एक व्याख्या इतकी सुंदर आहे. रसायन या शब्दाचे ते 2 अर्थ सांगतात. जे भवरोगानं पीडित आहेत त्यांच्यासाठी औषध आहे, आणि जे भवरोगातनं पार झालेले आहेत त्यांच्यासाठी तो आस्वादनाचा विषय. आणि हा प्रत्यक्ष सिद्धांत पुन्हा भागवतात एका ठिकाणी आलेला आहे की जिथे सूत महर्षींना शौनकादी विचारतायत की अहो एवढे शुकाचार्य महाराज परमहंस स्थितीच्या पुढे आहेत, विश्वाशी एकरूप झालेले महात्मे आहेत की ज्यांना वडिलांनी हाक मारली तर झाडं ओ देतात. विश्वचैतन्यामध्ये इतकी त्यांची चैतन्य शक्ती ही एकरूप झालेली आहे. अशा शुकाचार्य मुनींना ही संहिता कंठस्थ करायची काय गरज होती. अतिशय इतिहास प्रसिद्ध श्लोक आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, सूत महर्षी उत्तर देतात, आत्मारामाश्य मुनयः निर्ग्रंथा चापी उरुक्रमे कुर्वंती अहैतु किं भक्ती इत्थम भूत गुणो हरिही. आत्मारामाच्या मध्ये प्राप्त ती स्थिती झाल्यानंतरही हरीचे इत्थंभूत गुण हे अनुभवायला पूर्ण येत नाहीत, आणि त्याच्यासाठी हे अहैतुकी भक्ती न फक्त रसास्वादन आणि चिंतन करतायत. म्हणून ही भवंती कर्ण रसायनम एतत् कथा. रसायन हे द्विविध प्रकारे आहे. आयुर्वेदातही त्याचं वर्णन आहे. स्वस्थस्य ऊर्जस्कर आणि किंचित आर्तस्य रोगनुत. जो रोगी आहे त्याचं औषध आणि जो स्वस्थ आहे त्याची ऊर्जा वाढवणारं, अशी ही कथा आहे. म्हणून आचार्य त्याचं वर्णन करतायत. शेवटी एक फार सुंदर भागवतातलाच संदर्भ मांडतो आणि वाणीला विराम देतो. मुचकुंद हे अत्यंत प्रदीर्घ निद्रेमध्ये गाढ होते आणि कालयवनाच्या निमित्तानं भगवंतानी मुचकुंदांवरतीही अनुग्रह केलेला आहे आणि कालयवनावरतीही एक प्रकारे प्रतिकूलतामयी पण कृपा केलेली आहे. इथे मुचकुंदांच्या बाबतीत का त्यांची आठवण व्हावी बरं. आज आपण सर्वजण अनेक प्रकारच्या उपलब्ध लौकिक भोगविलासामध्ये आहोत आणि त्या निद्रेमध्ये आहोत, आणि ह्यातनं सुटायचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे महत्पुरुषांचा संग लाभला तर त्यातनं क्षणात परिवर्तन होऊन पुढचा मार्ग हा सुकर होऊ शकतो. आणि हेच मुचकुंद महाराज काय सांगतायत की भवापवर्गो भ्रमताम यदा भवे जनस्य तरही अच्युत जन सत्संगमाः सत्संगमो यर्हि यदैव सद्गतौ परावरेशे त्वयि जायते मतिही. म्हणजे देवा, ज्या वेळेला या भवसागरातून सुटण्याची कुठून तरी काहीतरी संधी प्राप्त होते किंवा वेळ येते, त्यावेळेला सत्संग लाभतो, आणि त्या सत्संग लाभल्यानंतर भगवतमयी अशी बुद्धी मती ही निर्माण होते आणि भक्तीच्या दृष्टीनं तो जीव पुरस्सर होतो. आज ह्या सत्संगामध्ये आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये असा क्षण यावा की भवापवर्गो भ्रमताम यदा भवे. इथून कुठून तरी आपल्याला जनस्य साधुसंगाने आपण त्यातनं तरुण पुढे जावं, ह्या दृष्टीनं या सत्संगाचा आपल्या सगळ्यांना लाभ व्हावा, एवढीच मनीषा व्यक्त करून वाणीला विराम देतो. पुढची सूत्र सुप्रियाताई आत्रे यांच्याकडे देतो. धन्यवाद. नमस्कार. मग अशी सर्वेशची ओळख म्हणा किंवा नाव सांगताना मी सर्वेश अजित कुलकर्णी असं नाव सांगितलं. सुपुत्र असं म्हटल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की हा सगळा जो काही सरांच्याकडनं आलेला म्हणा किंवा स्वतः तो जितका अभ्यासक आणि संशोधक असल्यामुळे त्याची वाणी पण आपल्या हृदयस्थ अशा त्या विठ्ठलापर्यंत परमेश्वरापर्यंत पोचली, हे निश्चितपणानं खरं आहे. त्यामुळे सर्वेशला मनापासून धन्यवाद. आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी ऐन वेळेला पण आमच्या विनंतीला मान दिलात म्हणून आदरणीय महान भगवत भक्त योगेश्वरजी गोखले यांचा सत्कार आणि स्वागत करावं अशी मी सर्वेशला विनंती करते.
हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर, वेदांताचे गाढे अभ्यासक, विवेक चूडामणी, ब्रह्मसूत्र भाष्य, महाभारत, ज्ञानेश्वरी, गाथा, भगवद्गीता, श्रीमद भागवत अशा अनेकानेक श्रेष्ठ ग्रंथांचे अभ्यासक असणाऱ्या महाराजांचं कीर्तन ऐकणं, प्रवचन ऐकणं ही खरोखरच एक पर्वणी असते. त्यांच्या वाणीनं मनाला प्रसन्नता तर लाभतेच, पण प्रेरणाही मिळते. आज एक छोटीशी मुद्दाम आवर्जून गोष्ट सांगते आहे. आता मी महाराजांशी बोलत होते. लंडन निवासी असे अनेक विद्यार्थी आहेत, किंबहुना त्या ठिकाणी IT मध्ये वगैरे नोकरी करणारे अशांचा एक गट आहे. आणि ती मंडळी नित्यनेमानं ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, अमृतानुभव हे वाचत असतात. त्यातल्या एक शिष्या असं मी म्हणेन, एक विद्यार्थिनी ही चैतन्य महाराजांचं ज्ञानेश्वरीवरचं प्रवचन ऐकता ऐकता तिनं अतिशय सुंदर असं गणपतीचं चित्र काढलं आणि ते आवर्जून महाराजांना परवा येऊन अर्पण केलं. पर्वणी असा शब्द वापरला किंवा मुद्दाम की कानापर्यंत पोचते, नुसतं पाहतं असं नाही, तर ते कृतीतून त्या मुलींनी त्या ठिकाणी मांडलं. आणि त्या तिथे लंडनमध्ये ही मंडळी ही सगळी अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी करतायत, आवर्जून वाचतायत. आणि मुद्दाम सांगायचं तर उद्यापासून ही सगळी मंडळी एकनाथी भागवत वाचायला सुरुवात करणार आहेत. हा अतिशय आनंदाचा असा हा क्षण आहे आणि म्हणून मी तो आवर्जून आपल्या सगळ्यांच्यासाठी म्हणून सांगितला. मी सर्वेशला अशी विनंती करते की महाराजांचाही सत्कार त्यांनी करावा. श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये 12 स्कंध, 341 अध्याय, 18,000 मंत्र आहेत. वेदव्यास रचित या ग्रंथातील 18,000 श्लोकांवर आधारित 365 प्रवचनं आदरणीय अजित कुलकर्णी सरांनी लिहिली असून ती 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अशा कालगणनांमध्ये विभागलेली आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक प्रवचनाच्या शेवटी आजच्या काळाशी निगडीत असं तात्पर्यसुद्धा सरांनी लिहिलेलं आहे. 2 खंडामध्ये हा ग्रंथ प्रकाशित होणार आहे. एकनाथी भागवत हा संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांचा श्रीमद भागवतामधील 11 स्कंधावरती तत्वविचारांवरती असलेला 12,000 ओव्यांचा ग्रंथ. त्याचाही आशय गद्यातून आदरणीय सरांनी मांडलेला आहे. या दोन्ही ग्रंथांच्या निर्मितीमागची कहाणी, त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी सरांना आमंत्रित करते. आदरणीय अजित कुलकर्णी सर. हरि ओम. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. हरि ओम. सन्माननीय महान भगवत भक्त योगेश्वर गोखले, अतिशय प्रसिद्ध आपल्या
घराण्याची परंपरा चालवणारे वारकरी संप्रदायाचे अतिशय श्रेष्ठ स्थान असलेले चैतन्य महाराज देगलूरकर आणि सर्व उपस्थित भगवत भक्तांना मी विनम्र अभिवादन करून थोडक्यामध्येच पण आपल्या या ग्रंथाची मी पूर्वपीठिका सांगण्याचा प्रयत्न करतो. अनेक वर्ष झाली आहे. अनेकांच्या वारकरी संप्रदायाच्या तर काही जणांच्या निश्चित अजूनही आठवणी आणि लक्षात आहेत. म्हणजे काही गोष्टींकडे मी अधिक असा वळालो तेवढंच सांगतो. की त्यांची आठवण ही कायमच मनात आहे. ते म्हणजे आमचे दादासाहेब नातू. 55 वर्ष वारी करणारे, अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या, जवळून केल्या आणि त्याबरोबर मलाही आस्वाद घेता आला एवढंच म्हणतो. त्यांच्या मनामध्ये एक विषय होता, तो म्हणजे एकनाथी भागवताचा. त्यांना त्या ठिकाणी PhD करायचं होतं. मामांच्या बरोबर ते कामही करत होते, परंतु योगायोगाने ते काम त्यांचं पूर्ण होऊ शकलं नाही. मग एवढा मोठा ग्रंथ आहे, त्यावेळेला मी लहान होतो, आपण बघूया म्हणून पाहत होतो फक्त, पण मला काही त्यातला अर्थ उलगडत नव्हता. कालांतराने श्रीधर स्वामी महाराज त्यांनी देह ठेवला, श्रीधर स्वामींनी देह ठेवला आणि मग काही घटना वेगळ्या घडल्या. ज्या दिवशी स्वामी महाराजांनी समाधी घेतली त्यावेळेला वरदपूरला मी उपस्थित होतो. त्यावेळेला काही संकेतांनी विषय कळाला. दत्त महाराजांची भेट झाली आणि दत्त महाराजांकडे भागवत ते सांगत असत. तो मी कॉलेजमधनं दुपारच्या वेळेलाच रजा घेऊन ते ऐकायला जायचो. असं माझं 12 वर्ष झालं आणि मी विसरून गेलो. वर्ष मी विसरलो होतो, पण जात होतो. आणि ज्या वेळेला कथा झाली की ते प्रसाद द्यायचे सगळ्यांना. सगळ्यांची गर्दी व्हायची, पण मी त्या वासुदेव निवासमध्ये बाजूला थांबत असे. आणि थांबल्यानंतर सगळ्यात शेवटी जाऊन महाराजांना वंदन करायचं, त्यांच्याकडनं प्रसाद घ्यायचा आणि घरी जायचं. आणि माझ्या लक्षातच आलं नाही. एकदम मला म्हणाले, आता तुम्ही बोलता करता खूप चांगली गोष्ट आहे, कॉलेज करून करता, एक काम माझं कराल का? काय म्हटलं, पुढल्या वर्षी आनंद आश्रमामध्ये तुम्ही भागवत सांगायला सुरुवात करा. अहो म्हटलं, मी शास्त्री नाही, पंडित नाही, मला काही येत नाही, मी करणार कसं सुरू? मला ते काय करायचं आहे म्हणाले. आपल्याला काय वेगळं बोलायचं आहे का? ग्रंथ समोर ठेवायचा, श्रीधर टीकेला सोडायचं नाही. आणि ठीक आहे म्हटलं, पुढे काय? तर म्हणाले, तेवढंच बघायचं आणि तेवढं सांगायचं. पुराण सांगायला काही शास्त्री पंडित लागत नाही. बाकीच्यांची कामं असतील ती करतील, आम्ही करतो आहे आमचं काम, तुम्ही तेवढं करा. आणि मग मी आता गुरूंचा शब्द, दीक्षा गुरु ते माझे, तेव्हा म्हटलं ठीक आहे बघूया, बोलायला कशाला नाही होय, काहीच बोलायला नको म्हणून बोललो नाही मी. पुढल्या वर्षी दरवर्षी एक ठरलेलं, आषाढी वारी झाली की महाराजांचं दर्शन घ्यायचं, प्रसाद नेऊन द्यायचा आणि परत यायचं. आणि मग त्याप्रमाणे मी प्रसाद घेऊन गेलो आणि
लगेच त्यांनी आठवण केली, आषाढ महिना आहे, भाद्रपदामध्ये आपल्याला भागवत करायचं आहे बरं का, ते करायला लागा, तयारी करा. अहो म्हटलं मी तुम्हाला महाराज म्हटलं मला जमणारी गोष्ट नाही, मी कसं करणार, काहीही चिंता करू नका. अहो आम्हाला सुद्धा 16व्या वर्षी दीक्षित स्वामींनी वाडीला सांगितलं की दत्ताशास्त्री आपण या वर्षीपासून पृष्ठपदी भागवत वाडीला औरवाडच्या मठामध्ये आपण सांगायचं. आम्ही त्यांच्यावर श्रद्धा ठेवली आणि केलं, काय अवघड आहे म्हणाले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 67 वर्ष पुढे महाराजांनी पृष्ठपदीचा सप्ताह केलेला आहे. ज्या वेळेला वासुदेव निवास झाला त्याच्यानंतर गोळवणी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे आश्रमात सुरू झाला, पण तोपर्यंत औरवाडलाच करत होते. आता म्हटलं केलं पाहिजे म्हणून मग त्यानंतर आश्रमात सुरुवात केली. 92-93 ते आजारी होते आणि आजारी असताना भेट तर होतच होती वरचेवर. भेटल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की अहो म्हणाले बघा तुम्ही हा ग्रंथाचं आता काही लिखाण करणार का नाही. म्हटलं बघूया करता आलं तर, पण मग काय कराल म्हटलं. माझ्या मनात मग असं येतं की गोंदवलेकर महाराजांची 365 प्रवचन आहेत, तसा करायचा का. अहो हा विस्तार खूप आहे म्हणाले, 18,000 मंत्राचा आहे, तेवढ्या पानात कसं बसेल, बरं प्रयत्न करा. म्हणून म्हटलं ठीक आहे. मग त्यानंतर थोडा काळ प्रयत्न झाला, पण पुढे एकूण परिस्थितीमध्ये मागे पडलं. मग पुन्हा त्याची सुरुवात केली. लॉकडाऊनचा पिरियड माझ्या हाताशी आला आणि ते काम माझं पूर्ण झालं. अतिशय वेगळ्या पातळीवरती होत गेलं, मलाही आनंद वाटला त्याचा. होत असताना भगवत कृपेचा अनुभवही घेतला. अनेक गोष्टी घडल्या, असो तो आत्ता विषय नाही. अशा प्रकाराने हा सुमारे 1000 पानाचा ग्रंथ 2 खंडामध्ये पूर्ण झालेला आहे. तो दोन्ही सद्गुरू आणि संतांच्या आशीर्वादाने झालेला आहे. दुसरा मग एकनाथी भागवताचं 2-3 वेळा सांगून झाला होता, पण व्हायचं कसं की सगळ्यांचा एक विचारायचा, आम्ही पण वाचतो पण आम्हाला एकनाथी भागवत समजत नाही. नुसतेच नाथांची ओवी, ज्ञानदेवांची ओवी म्हणून वाचायचं, पण अर्थ काही उलगडत नाही, त्याच्यातला भाग समजत नाही, विषय लक्षात येत नाही. त्याबद्दल काहीतरी करा. मग दत्त महाराजच मला 96 साली म्हणाले आजारी असतानाच, अहो आपलं पंथराज अंक आहे, एक काम करता का, आणि एवढंच करा की तुम्ही नाद भागवतावरती लिहायला लागा, पण गद्यामध्ये लिहा बरं का, बाकी नको, ओव्या नाही घ्यायच्या, आपल्याला गद्यामध्ये लिहा आणि आपल्या पंथराजमध्ये आपण प्रकाशित करू. आणि त्याप्रमाणे मी ग्रंथाचं पंथराजमध्ये त्रैमासिकात लिहायला सुरुवात केली. 99 साली त्यांनी देह ठेवला. त्यानंतर तिथल्या व्यवस्थापनेतनं सांगण्यात आलं आम्ही काय आता ह्याच्या पुढे प्रकाशित करणार नाही. ठीक आहे म्हटलं, आपल्याला काही सक्ती नाही कोणाची, राहू देत म्हटलं. त्यानंतर आदिमाता अंकाचा मी संपादक होण्याचं भाग्य लाभलं आणि मग त्याच्यामधून माझे अंक लेख प्रसिद्ध व्हायला लागले. मग अनेक साधक भेटायला लागले. आमचे नरसिंह मंदिरामध्ये 25 वर्ष सकाळचं प्रवचन होत झालं. गणेश शास्त्री जोशी आमच्या दादासाहेब नातूंच्या घरी दर सोमवारी उपनिषद घेत होते, त्यामुळे आम्हाला ती सवय लागलेली. आणि सकाळच्या वेळेला 7:30ला नरसिंह मंदिरात प्रवचनाची सवय, असा तिथे एक फार मोठा ग्रुप होता. शास्त्रीभाव गेल्यानंतर मग लोकांनी मला आग्रह केल्यामुळे मी ती परंपरा सुरू ठेवली. आतापर्यंत ते झालं. अनेक मंडळी यायची जायची, पण पुढे नवीन पिढी मात्र तयार झाली नाही. आज सगळ्यात आमचा श्रोता एक फार लहान आहे, 103 वर्षाच्या गोलप आजी. 103 वर्षाच्या आहेत
पण अजूनही सगळं स्मरण आहे. काय कोणत्या वेळेला काय सांगितलं सांगतात, विचारतात, इतकं सगळं छानपैकी आहे. आणि त्याच्यानंतरही अनेक लोक आहेत, शेडगे आहेत आमच्या येणाऱ्या नेहमी प्रवचनाला, असे सगळे इकडे महागावकर बसलेलेच आहेत, पंढरपूरच्याच आहेत माहेरवाशीण. आणि अशी ही सगळी मंडळी येत असत आणि छान तो होत असत. त्याच्यामध्ये स्नेहलता गोखले, स्नेहलताच ना गोखले, हां, तर गोखले यांनी मला एक दिवस सांगितलं, अहो आमच्या यज्ञाच्या वेळेलाच गाठ पडली शेखर गोखल्यांची आई, की अहो म्हणाले सगळं आपण बघतो सांगता पण आम्हाला काही कळत नाही, काहीतरी कराल का नाही. मग पुन्हा उचल घेतली आणि बंद पडला अंक आदिमाता, म्हणून मग मी त्याची पुन्हा सुरुवात केली आणि तो लिहून पूर्ण झाला. फक्त एकनाथी भागवताच्या 19,000 ओव्यांचं सगळं मराठी गद्यामध्ये नाथ महाराज काय सांगतात एवढाच विषय घेतलेला आहे, पण वर्गीकरण त्याचं विषयानुरूप केलेलं आहे. काय सांगतायत, काय म्हणतायत, काय नाही. आणि ह्या 19,000 ओव्यांचं म्हणजे 1561 मंत्र नाथ भागवताच्या 11व्या स्कंधाचे, त्याच्यावरच्या 19,000 ओव्या आणि त्यावरचं फक्त गद्य अनुवाद हा एकूण आमचा 550 पानामध्ये झालेला आहे. हे सगळं चाललं होतं काम, पण देव कशी प्रेरणा देतो हे मला सांगतो. आमच्या भावजय आहेत साठे म्हणून, आणि त्यांची बहीण एकदा भेटायला आली, संजीवनी मराठे, बहुतेक मराठे आडनाव नक्की आहे, संजीवनी माझ्या लक्षात नाही, पण त्या एक दिवस भेटायला आल्या, त्यांच्याशी चर्चा झाली. आणि मग ग्रंथामध्ये लिहिलेलंच होतं, पण त्यांनी एक दृष्टोत्पत्तीस असं आणून दिलं की अहो म्हणाले शुकाचार्य महाराज जे सांगतात की 14 मंत्र रोज म्हणावेत, ह्याबद्दल काही लिहिलेत का? हो म्हटलं लिहिलं आहे, पण तेवढ्यात कोणीतरी आलं आणि तो विषय राहिला. मग लगेचच आमची गती सुरू झाली विचाराची आणि सगळे ते मंत्र पाहिलेले होते, मग कल्पना होती, पण पुन्हा ते घेऊन ग्रंथामध्ये, दोन्ही ग्रंथात ते समाविष्ट केलेले आहेत. कोणीतरी कशी तरी प्रेरणा देतं आणि ते काम पुढे चालू होतं. असं ह्या प्रेरणेने हे सगळं काम पूर्ण झालं. हे होताना अनेकांचं सहकार्य लाभलेलं आहे, अनेकांनी त्याच्यासाठी विचार दिलेले आहेत. असा हा सगळा गोष्ट आहे. पुढे पुढे आता ही प्रवचन सेवा आमची शंकराचार्य मठामध्ये सुरू झाली. तिथेही यश रामलिंगे म्हणून जे आहेत ते वारंवार कल्पना देतात, बोलवतात. आता खालच्या खाली बरं पडतं म्हणून तिथेही सेवा आम्ही भागवतापासून सगळं तिथे सुरू केलेलं आहे, चालू ठेवलेलं आहे. आणि ही सेवा घडते सगळ्यांच्या सहकार्याने हे सगळं झालेलं आहे. असा हा ग्रंथ आपल्या पुढे सादर करताना मला अतिशय आनंद होतो. आणि दुसरी गोष्ट, या दोघांचाही विषय बोलायचा म्हणजे चैतन्य देगलूरकर म्हणजे आमचे धुंडा महाराज, त्यांचे सुपुत्र भानुदास महाराज आणि त्यांचा पुत्र हा चैतन्य. अगदी लहान असल्यापासून पाहतोय. आणि धुंडा महाराजांचा एक विशेष प्रेम होतं. श्रीधर स्वामी त्यांच्या घरी 4 दिवस राहून आपल्या मूळ घराचं त्यांनी संशोधन केलं होतं. कुठे आहेत, काय आहेत, कसं आहे, काय झालं, काय घडलं. आणि सगळी सेवा मी परवाच त्यांना ती सांगितली गोष्ट की असे धुंडा महाराजांनीच मला सांगितले. धुंडा महाराजांच्या बरोबर आम्ही वारीमध्ये बरोबर असायचो, रोज प्रवचन ऐकायला मिळायचं. अशा प्रकारचा एक लाभ मिळालेला होता. भानुदास महाराजांचा आमचा संबंध म्हणजे सोनू मामा दांडेकरांची जन्मशताब्दी झाली 95 साली आणि त्यावेळेला आमचा खूप जवळीक आली. अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम झाले. त्यावेळेला आम्ही बरोबर जात असो आणि त्यावेळेला तो कार्यक्रम पूर्ण होत असे. अशा प्रकाराने हा सहवास लाभलेले
आणि मुख्य म्हणजे श्रीधर स्वामींचं गाव देगलूर, हेही देगलूरकर, देगलूरचेच, त्यामुळे एक वेगळा लोभ आमच्यावरती त्यांनी ठेवलेला आहे आणि त्याचा आम्हाला एक वेगळा आनंद वाटतो. तसंच आमचं लोभ राहावा अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. आणि योगेश्वर गोखले तर आपल्या सर्वांना परिचित आहेतच, भगवत भक्त आहेत. त्यांच्यासमोर अधिक काही बोललेलं त्यांना आवडणार नाही म्हणून मी आवडता विराम घेतो आहे. फक्त एकच आहेत, आज आपल्याला हे भास्कराचार्य उपस्थित राहू शकले नाहीत म्हणून त्यांनी आपली विनंती मान्य केली. आजारी असूनसुद्धा त्यांनी ते स्वीकारलं, याच्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो. आलेत अशा ह्याचा लाभ घेऊन त्यांनी पुढचं सूत्र पाहावं. आहे ज्या ग्रंथांच्या निर्मितीमागची प्रेरणा आणि अर्थातच सरांच्या सिद्धहस्त लेखणीतून जे तयार झालेले ग्रंथ आहेत, सरांनी मगाशी जाता जाता फक्त उल्लेख केला, पण खरोखरच ग्रंथनिर्मिती करत असताना अनेक वेळेला साक्षात परमेश्वराचा वरदहस्त सरांना प्राप्त झालेला आहे. त्यामुळे खरंच सिद्धहस्त लेखणी असं ज्याला म्हणावं तशी सरांना प्राप्त झालेली आहे. त्यातनं निर्माण झालेल्या या ग्रंथांचं प्रकाशन आदरणीय चैतन्य महाराजांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. एकनाथी भागवत ग्रंथाचं मुखपृष्ठही तेवढंच देखणं आहे. आपण सगळ्यांनी आत्ता पाहिलं असेलच, या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचं जो चित्र आहे, ही मूर्ती आपल्या सगळ्यांना परिचय आहे. आदरणीय अजित कुलकर्णी सरांना साक्षात भगवंताकडनंच प्राप्त झालेली आहे. यानंतर मी आदरणीय चैतन्य महाराजांना आपले विचार व्यक्त करण्याची विनंती करते. व्यासपीठावर उपस्थित ग्रंथ प्रकाशनाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य आदरणीय श्री योगेश्वरजी गोखले, या दोन्ही ग्रंथाचे सिद्धहस्त लेखक विवरणकार आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीयुत अजित कुलकर्णी सर, त्यांचे चिरंजीव वैद्यश्री सर्वेशजी आणि ग्रंथ प्रतिपाद्य विषयावर आणि सरांवरती प्रेम करणारे आपण सर्व श्रोते, संत सज्जन, माता भगिनी, सर्वप्रथम श्रीमद भागवत आणि श्री एकनाथी भागवत यांच्या या ग्रंथाच्या अनुषंगानं केलेलं हे लिखाण जे ग्रंथबद्ध करण्यात आलेलं आहे,
त्या दोन्ही ग्रंथांचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. कार्यक्रम हा आध्यात्मिक स्वरूपाचा आहे, तरीही त्याला एक कौटुंबिक जिव्हाळ्याचा स्पर्श आहे. या ग्रंथाच्या निमित्तानं श्रीमद भागवत आणि श्रीमद भागवतातला एकादश स्कंध या दोन्ही विषयावरचं एक प्रगाढ, प्रगल्भ आणि अनुभवपर्यवसायी असं चिंतन आज या ग्रंथाच्या रूपानं आपल्यासमोर येतं आहे. ही या विषयाचं चिंतन करणाऱ्या सर्व मंडळींकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. खरं म्हटलं तर या ग्रंथाच्या संबंधानं मी काही बोलावं असा माझा अधिकार नाही, कारण सरांसमोर भागवतावर बोलणं म्हणजे क्वचित प्रसंगी अत्यंत वेड्या धाडसानं भीमसेनजींसमोर काहीतरी गाण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. ज्यांचं संपूर्ण आयुष्य भागवताच्या चिंतनामध्ये गेलं, ज्यांच्या PhDच्या प्रबंधाचा विषयही भागवत होता आणि भागवतावर ज्यांनी निरतिशय निरपेक्ष असं प्रेम केलं, त्यांच्यासमोर भागवताबद्दल आपण काय बोलावं हा प्रश्न माझ्याही अंतःकरणामध्ये आहे. भागवतामध्येच वक्त्याचं चिंतन करताना तो कसा असावा आणि तो कसा नसावा या संबंधातला खुलासा आला. अगदीच सुरुवातीला आहे. भागवताचे पहिले 2 स्कंध हे आपल्याला भागवतामध्ये प्रवेश करण्याकरता फार उपयुक्त आहेत. पहिल्या स्कंधामध्ये अधिकाऱ्याचा विचार आहे आणि दुसऱ्या स्कंधामध्ये साधनेचा विचार आहे. त्या साधनेचा विचार करत असताना श्रवण हे साधन आणि त्या साधनाच्या परिपूर्तीकरता म्हणून कशाचं श्रवण करावं याच्याकरता म्हणून वक्ता कोण असावा या संबंधातला खुलासा आला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हणताना असं म्हटलं आहे की वक्ता कसा असावा त्याची काही लक्षणं सांगितली आहेत. विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरहा वक्ता कार्येति निस्पृहा असं म्हटलं आहे. आणि तो कसा नसावा हे सांगताना असं म्हटलं आहे की अनेक धर्म विभ्रांतः स्त्रैणः पाखंडवादिनः शुकशास्त्र कथोच्चारे त्याज्यास्ते यदि पंडितः. त्यामुळे सरांनी मी काही पंडित नाही म्हणून सुरुवातीला जे सांगितलं आहे ती किती चांगली इष्टापत्ती आहे हे या श्लोकानंतर आपल्याला कळेल. की तो पंडित असला तर आणि तो भागवत सांगत असला तरी त्याज्या असते, त्याचा त्याग करावा, कारण तो अनेक धर्मानं विभ्रांत असतो, स्त्रैण पाखंडी असू शकतो, तर ते गुण त्याच्यामध्ये नसावे आणि तो असताना विरक्त असावा, वैष्णव असावा, विप्र असावा, वेदशास्त्राचं अध्ययन केलेला, कमीत कमी उपनिषदांचं तरी चिंतन त्याच्याकडून घडलेलं असावं, दृष्टांत कुशल असावा आणि असा वक्ता निस्पृह असावा. मला वाटतं ही सगळी लक्षणं वक्त्याचे हे सगळे गुण सरांमध्ये सामावलेले आहेत. ते निस्पृह आहेत, विरक्त आहेत, वैष्णव आहेत, दृष्टांत कुशल आहेत. असा वक्ता आजच्या काळामध्ये मिळणं हे श्रोत्यांचं भाग्य असतं आणि 103 वर्षांचे श्रोते मिळणं ही वक्त्याची जन्मजन्मांतराची पुण्याई असते. कारण या दोन्ही गोष्टी परस्पराश्रयी आहेत. चांगला वक्ता आणि चांगला श्रोता या दोन्ही गोष्टी एकत्रित येणं हे खूप कठीण असतं. महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये दोन्ही ठिकाणी एक विचार आपल्याला पाहायला सापडतो. रामायणामध्ये माल्यवानाने रावणाला उपदेश करताना हे म्हटलं आहे आणि महाभारतामध्ये संजयाने धृतराष्ट्राला उपदेश करताना हेच म्हटलं आहे.
सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिनः अप्रियस्य च सत्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभा, असं वचन आहे. सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिनः, आपल्याला गोड वाटेल असं सांगणारे वक्ते फार सुलभ आहेत. परंतु अप्रियस्य च सत्यस्य, पण अप्रिय वाटत असलं तरी सत्य बोलणारा वक्ता तोही दुर्लभ आहे. आणि ते सत्य आहे म्हणून आहे म्हणून ऐकणारा श्रोताही या जगतामध्ये दुर्लभ आहे. असे चांगले श्रोते सरांना मिळालेले असल्यामुळे काय सांगावं लागणार आहे याचा अभ्यास सरांनी खूप बारकाईनं केला. मुळात त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे पहिलं भागवत त्यांचं परमपूज्य ब्रह्मलीन दत्त महाराजांच्या आज्ञेने जर झालं असेल तर मला वाटतं पुढचं आपल्याला बोलायचं काही कारण नाही आहे की आपण पुढे त्यांच्या भागवताच्या संबंधानं काही बोलावं. त्यांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द म्हणजे ब्रह्मवचन आहे. वेदाच्या प्रत्येक शब्दाला वैदिकाच्या जीवनामध्ये जे मूल्य असतं ते साधकाच्या जीवनामध्ये दत्त महाराजांच्या शब्दाला होतं याची मला जाणीव आहे. मी त्यांना भेटलो आहे. सुदैवानं त्यांचं दर्शन मला घेता आलं. आजोबांच्या ऋणानुबंधामुळे, प्रेमसंबंधामुळे काही पत्र मला त्यांना देण्याकरता वासुदेव निवासामध्ये जाता आलं. आणि मला आठवतं ते त्यांनीच सांगितलेलं, त्यांच्या शेवटच्या काळामध्ये पसायदानाचं वाचन त्यांनी आवर्जून केलं. जे माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी लिहिलेलं होतं ते पसायदान वाचून त्यांनी मला वाटतं ग्रंथ वाचन थांबवलं. तो शेवटचा त्यांचा ग्रंथ होता आणि तो मान आमच्या पुस्तकाला मिळाला ह्याच्यात आम्ही आमचं सद्भाग्य समजतो. भागवताच्या संबंधानं बोलताना अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. या दोन्ही ग्रंथाबद्दल खरं म्हटलं तर खूप बोलता येऊ शकतं, बोलण्याची इच्छाही आहे, पण वेळेची मर्यादा डोळ्यासमोर ठेवून अधिक फार मी काही बोलत नाही. भागवताच्या संबंधानं श्रीधराचार्यांची टीका डोळ्यासमोर ठेवून आपण हे लिखाण केलं. कारण श्रीधराचार्यांची टीका, भागवतावर अनेक टीका आहेत, पुष्कळ टीका आहेत. अनेक टीकांचे ग्रंथही आज उपलब्ध आहेत आणि बहुतांश टीका त्या संस्कृतच आहेत. म्हणजे सर्वच टीका संस्कृत आहेत. काहीच टीकांचं फक्त मराठी आणि हिंदीत भाषांतर झालेलं आहे, पण बहुतेक टीका त्या सगळ्या संस्कृतातल्या आहेत. याच्यामध्ये विशेषत्वानं श्रीधराचार्यांची टीका सर्वमान्य आहे. वास्तविक श्रीधराचार्य हे अद्वैती मताचे आहेत, कारण त्यांची गीतेवरही एक टीका आहे आणि त्या गीतेत, त्या दोन्ही टीकांमधून, भागवताच्या आणि गीतेवरच्या दोन्ही टीकांमधून त्यांचं अद्वैताचं प्रतिपादन हे अतिशय स्पष्टपणानं अभिव्यक्त झालेलं आहे. तरीसुद्धा अद्वैती मताचे श्रीधराचार्य असूनसुद्धा जगतामध्ये जिथे जिथे भागवताच्या संबंधानं जिथं जिथं काही टीका झाल्या आहेत, जिथं जिथं ग्रंथाचं विवरण झालेलं आहे, तिथं तिथं तो कथाकार किंवा टीका करणारा टीकाकार हे कोणत्याही मताचे असले तरी त्यांनी श्रीधराचार्यांची टीका, श्रीधरी ही प्रमाण मानली आहे. ते श्रीधरीवर एक वंशीधरी नावाची आणखीन एक टीका आहे, जी श्रीधरीवरची टीका आहे. ती विस्तृत आहे, खूप मोठी आहे. त्या श्रीधराचार्यांनी स्वतःनी असं म्हटलं आहे की भागवत कुणाला कळालं, तर ते म्हणतात भागवत काही सगळ्यांना कळालं नाही आणि कळणं शक्य नाही. श्रीधराचार्यांचं स्वतःचं मत आहे. कुणाला कळालं मग भागवत? त्यांनी असं म्हटलं आहे की व्यासो वेत्ती, शुको वेत्ती, राजा वेत्ती न वेत्ती वा. एक व्यासमहर्षींना भागवत कळालं, भगवान शुकाचार्यांना भागवत कळालं, परीक्षितीला कळालं की नाही सांगता येत नाही. राजा वेत्ती न वेत्ती वा माहिती नाही, पण श्रीधरम शकलम वेत्ती. कशामुळे? तर श्री नरसिंह प्रसादतः, भगवान नरसिंहाच्या प्रसादाने श्रीधराचार्यांना मात्र सगळं भागवत कळालं, जेवढं शुकाचार्यांना आणि व्यासमहर्षींना कळालं. हे इतक्या खात्रीपूर्वक आणि आत्मविश्वासपूर्वक बोलणं हे ज्यांना शक्य आहे त्यांची टीका ही सर्वमान्य टीका मानली जाते. भागवताचं चिंतन करताना अलीकडच्या काळामध्ये दोन टीकांना जास्त महत्त्व आलं. एक श्रीधरी आहेच आहे आणि दुसरी सुबोधिनी नावाची वल्लभाचार्यांची टीका आहे. त्या टीकेमध्ये आणि श्रीधराचार्यांच्या टीकेमध्ये काही प्रमाणामध्ये कुठे कुठे बारीक मतभेद आहेत, नाही असं नाही, पण ते तत्वदृष्टीनं नाही आहेत. जे महापुराणांची लक्षणं सांगताना दुसऱ्या स्कंधामध्ये भागवताने सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथा, मुक्ती, आश्रय, निरोध या सगळ्याचा विचार जो केलेला आहे आणि प्रत्येक स्कंधामध्ये हे एक एक लक्षण कसं प्रकट झालेलं आहे हे मुळातून सांगितलं गेलेलं आहे. मुळात हे सगळं चिंतन मांडणारे, हे सगळ्यात पहिल्यांदा मांडणारे बोपदेव आहेत. त्या बोपदेवाने आपल्या हरिलीलामृत नावाच्या ग्रंथामध्ये हे स्कंधयुक्त असं स्कंधाचं विवरण करणारं चिंतन मांडलं. त्याच्यानंतर ते श्रीधराचार्यांकडून प्रकट झालं
आणि श्रीधराचार्यांच्या नंतर ते सुबोधिनी टीकेमध्ये त्याचा विचार करण्यात आला. फक्त सुबोधिनीमध्ये आणि श्रीधरीमध्ये थोडा कुठे फरक असेल तर निरोध आणि आश्रय या 2 लक्षणांचा विचार जो दशम आणि द्वादश स्कंधामध्ये झाला त्याच्यामध्ये कुठला, त्यांनी श्रीधराचार्यांपेक्षा वेगळं मत एवढंच आहे की दशमामध्ये स्वतः वल्लभाचार्य हे आश्रय मानतात आणि श्रीधराचार्य निरोध मानतात दशमामध्ये, आणि द्वादशामध्ये श्रीधराचार्यांनी आश्रय लक्षण मानलेलं आहे जे सुबोधिनीकारांनी मानलेलं नाही. असं ते काहीतरी एक अगदी क्षुल्लक मतभेद आहे, पण तो ठीक आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने निरोध, मुक्ती आणि आश्रय या तिन्ही तत्वांचा विचार करत असताना दशम, एकादश आणि द्वादश या तिन्ही स्कंधामध्ये हे तिन्ही लक्षणं प्रकट झाल्यासारखी वाटतात असं मला थोडंसं त्याचा अभ्यास करताना वाटलं होतं. खरं खोटं किंवा योग्य अयोग्य आपण जास्त चांगल्या पद्धतीनं सांगू शकाल, पण या सगळ्याचा विचार भागवताच्या चिंतनामध्ये करणं याच्या कारण काय झालं आहे की भागवताची कथा ऐकणारा श्रोता फक्त कथा ऐकायला येतो हे दुर्दैव आहे. भागवत हे नुसतं कथा सांगणारा हा ग्रंथ नाही आहे की काय काय झालं, कुणा या चरित्रामध्ये असं झालं, मग तसं झालं, मग भगवंतानी पुतनेला मारलं, नामुक केलं, महाबळ भट्टाला मारलं, हे केलं ते केलं, तृणावर्त गेला, बकासूर गेला, हे सगळं सांगण्यामध्ये भागवताचं तात्पर्य नाही आहे. भागवत हा जीवनाला विचाराची दिशा देणारा ग्रंथ आहे. भागवत म्हणजे काय आहे, जे भगवत प्रोक्त आहे ते भागवत आहे. आणि कथा हा शब्दसुद्धा तसाच आहे. आपण कथा हा शब्द फारच सामान्यत्वानं वापरतो. आपण संस्कृतामध्ये ऋग्वेदामध्ये कथा हा शब्द वेगळ्या अंगाने आला. आपण ऋग्वेदाचं चिंतन कराल तर काय आहे की यथा, तथा, सर्वथा हे शब्द आपल्याला ऐकून माहिती आहेत. तसाच कथा शब्द आहे. यथा म्हणजे काय, येन रूपेण यथा. तथा म्हणजे काय, तेन रूपेण तथा. सर्वथा म्हणजे काय, सर्व रूपेण सर्वथा. तसं कथा म्हणजे काय, केन रूपेण हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर जी येते ती कथा. कथा हा शब्द फक्त गोष्ट या अर्थाने येत नाही. केन रूपेण कोणत्या प्रकारानं असं जेव्हा विचारलं जातं, म्हणजे मी आज कार्यक्रमाला यायला निघालो तर एखादी व्यक्ती मला असं म्हणू शकते की अरे तुम्ही कसे काय कार्यक्रमाला, म्हणजे या विषयाशी संबंध असूनही लोक असं विचारू शकतात की तुम्ही कसे काय इथे, तर विचारतात, म्हणजे त्याला इलाज नाही. प्रत्येकाची पिंडे पिंडे मतिर्भिन्ना असं असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे असं एखादा विचारू शकतो तुम्ही इथे कसे काय, आणि मग मी सांगायला लागतो तर तुम्ही इथे कसे काय. मग मी त्यांना सांगतो की काय झालं, मागच्या महिन्यामध्ये सरांचा, त्यांनी फक्त विचारलेलं असतं इथे कसे काय, तर मी त्याला सांगतो मागच्या महिन्यामध्ये सरांचा फोन आला आणि तेव्हा मला असं कळालं की या, म्हणजे हे तेव्हापासून सांगत येणं ही कथा आहे. कथा ही ती आहे. केन रूपेण असं म्हटल्यानंतर जी प्रकट होते ती कथा. असं कसं काय, कसं झालं, असं भगवंतानी पुतनेला का मारलं, कसं मारलं, असं म्हटल्यानंतर जे येतं ना ते नुसती कथा, म्हणजे ती गोष्ट नसते. कोणतीही कथा किंवा भागवताच्या किंवा रामायणाच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर याच्यामध्ये येणारी कोणतीही कथा एका तत्त्वज्ञानाच्या अधिष्ठानावर उभी आहे. त्याच्यामधून आपल्याला काहीतरी घेणं आहे. पुतनेच्या कथेतूनही आपल्याला काही घेणं आहे. भगवंतानी बकासुराला मारलं त्याच्यातूनही आपल्याला काही घेणं आहे. भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली त्याच्यातूनही आपल्याला काही घेणं आहे. आणि भगवंतानी प्रल्हादाचं रक्षण केलं त्याच्यातूनही आपल्याला काही घेणं आहे. ध्रुवाच्या संबंधानं ध्रुवानी केलेल्या साधनेतून आपल्याला काही घेणं आहे. नवमस्कंध तर ईशानुकथेमध्ये सगळीच चरित्र जी चंद्र आणि सूर्यवंशातली प्रकट झाली ती सगळीच चरित्र आपल्याला काहीतरी शिकवण्याकरता प्रकट झाली. या सगळ्याचा विचार करत असताना कथा सांगणं म्हणजे फक्त आम्ही गोष्टी ऐकायला जातो अशा भावनेतून जर श्रोता येत असेल आणि त्याला जर मग 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या स्कंधातलं तत्त्वज्ञान, सर्ग कसा झाला, विसर्ग कसा झाला, स्थान म्हणजे काय, पोषण, पोषणाच्या संबंधानं थोडं बरं लोक ऐकून तरी घेतात, भगवान आपलं पोषण कसं करतात, काय नाही, अन्न कसं देतात, हे ऐकण्यासारखं, ऐकायला गोड वाटतं. पण ऊती आहे, या सगळ्या गोष्टी ऐकणं हे सुद्धा थोडंसं कठीण असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की सातत्याने कथा करणाऱ्यांवर ही जबाबदारी आहे. म्हणजे सरांच्या संबंधानं विशेषत्वानं मी बोलतो, एखादी कथा कुठेतरी कधीतरी केली तर ती जबाबदारी येत नाही, पण सातत्यानं पृष्ठपदी असो किंवा अन्य वेळेला काही निमित्ताने असो
कथा जेव्हा सातत्याने केली जाते तेव्हा त्या वक्त्यावर ही जबाबदारी येते की आपल्याला हवा तो विषय ऐकणारा श्रोता त्यांनी तयार करावा लागतो. तो श्रोता असा तयार होत नाही, तो कथा ऐकायला आला आणि काहीतरी ऐकून गेला असं नाही होत. आपला श्रोता आपल्याला तयार करावा लागतो आणि मला वाटतं की सर त्याच्यामध्ये खूपच यशस्वी आहेत की त्यांनी आपले उत्तम श्रोते तयार केलेत. आम्हाला हा रोजचा अनुभव आहे, म्हणून फक्त सांगतो की लोक वेगवेगळ्या कारणाने ऐकायला येतात. आपला श्रोता तयार असला की आपण जो अभ्यास केलेला असतो त्याला न्याय मिळतो. हा त्याच्यातला एक महत्त्वाचा फायदा आहे आणि म्हणून सरांच्या बाबतीमध्ये त्यांनी ते यशस्वीरित्या आपला श्रोता तयार केलेला आहे पुण्यासारख्या शहरामध्ये. म्हणजे मला हे म्हणायचं नव्हतं तसं, पण तरीही मी म्हणालो आहे की ज्या कारणाने म्हणालो आहे ते आपल्या प्रतिसादातून मला आपल्याला ते कळालेलं आहे, हे कळालेलं. त्यामुळे अधिक त्याचा विस्तार मी करत नाही. परंतु हे कठीण असतं, अवघड असतं. सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं या 2 खंडांमधून 365 दिवसात भागवताचं चिंतन मांडलं आहे. 1-2 गोष्टी मला या संदर्भात बोलायच्या आहेत. एका विशिष्ट वयामध्ये भागवताच्या चिंतनात विस्ताराचा मोह असतो आणि भागवत पचनी पडल्यानंतर भागवताचा संकोच करण्याचा मोह अत्यंत प्रगल्भ अवस्थेत गेल्यानंतर निर्माण होत असतो. मला सरांचं का याच्यामध्ये अलौकिकत्व वाटतं. आमच्यासारखे कोणी भागवत करत असतील, मला फार सवय नाही कथा करण्याची, 7 दिवस मी असं अडकू नाही शकत, पण स्वभाव असतो, ठीक आहे. पण माझ्या पिढीतलं किंवा माझ्या वयाचा एखादा कथा करणारा, भागवत कथा करणारा कोणी, त्याला आपण 5 तास बोललो, 6 तास बोललो, 7 तास बोललो आणि कथेचा खूप सुंदर विस्तार केला, याचा आनंद जास्त असतो. पण जशी जशी ती कथा आतमध्ये उतरत जाते तसा तसा तो, कारण आपल्याकडे भागवत दोन्ही पद्धतीनं सांगण्याची पद्धत आहे. एक व्यासरूप कथा असते आणि एक समासरूप कथा असते. 2 पद्धतीनं भागवत सांगितलं जातं. एकादश स्कंधामध्ये दोन्ही पद्धतीचं भागवत प्रकट झालं आहे, व्यास आणि समास रूपानं. परंतु बाकीच्या अन्य स्कंधामध्ये वेगवेगळ्या रूपानं त्याचं चिंतन आलं आहे. व्यासरूपानं म्हणजे विस्तारानं कथा सांगणं आणि समास रूपानं म्हणजे संकोचानं कथा सांगणं असतं. तर संकोच आणि विस्तार या दोन्हीचाही विचार महत्त्वाचा आहे. पण विस्ताराकरता आपल्याला अनेक गोष्टी मदतीला येत असतात आणि संकोचाकरता फक्त आपल्याला आलेल्या त्या तत्वाचा अनुभव आणि आपली त्याच्याकडे बघण्याची दृष्टी, या 2च गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. मी आपल्याला त्या संबंधात थोडा विचार म्हणून सांगतो. संकोच करणं काय, विस्तार करणं त्या मानानं सोपं असतं. एखादा श्लोक घेऊन 4 महिने आम्ही बोलतो चातुर्मासामध्ये. एखादी ओवी 2, 2.5, 3 महिने, 4 महिने आम्ही त्या विषयात बोलतो. परंतु हे त्या मानानं सोपं असतं, कारण त्याला अनुकूल अशी प्रमाणं सापडतात. त्या प्रमाणांचा एक विस्तार असतो. त्या प्रमाणांमधून आणखीन काही प्रमाणं सापडतात. त्याला काही कथानकांची जोड दिली जाऊ शकते. हे सगळं विस्तारामध्ये खूप सोपं जातं. म्हणजे एखाद्या श्लोकावर 4 महिने बोलणं खूप सोपं आहे, परंतु 4 महिन्यात बोललेलं एका वाक्यात सांगा, हे खूप अवघड असतं. म्हणजे ज्याला त्या क्षेत्रातलं हे काम करून, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये संजयाचं का कौतुक करावं वाटलं. खरं गीता काही संजयाची नाही आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये संजयाचं कौतुक केलं. ते याच कारणाने केलं की एकूण तसं 1.25 लाख श्लोकांचं महाभारत, पण संजयानी ते एका श्लोकामध्ये आणून ठेवलं. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम, हा संजयाच्या मुखातला भगवद्गीतेतला शेवटचा श्लोक. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, म्हणून त्याचं कौतुक केलं, एवं भारताचा अवाका आणोनी श्लोका एका संजय कुरुनायका दिदला अति. हे ज्ञानेश्वर महाराजांनी कौतुकानं संजयाचं वर्णन केलं आहे की हे कौतुक संजयाचं करायचं काय कारण आहे. ज्ञानेश्वर महाराज त्यांनी भगवंताचं कौतुक करावं, पूर्ण ब्रह्म झाला पार्थ म्हणून अर्जुनाचं कौतुक करावं. धृतराष्ट्राला नाहीच आहे म्हणून त्या संबंधानं बोलूच नये. संजय हे तर फक्त माध्यम होते, पण तरीसुद्धा संजयाचं कौतुक करावं वाटावं असं संजयाने काय केलं आहे भगवद्गीतेमध्ये, तर त्यांनी संपूर्ण 1.25 लाख श्लोकांचा संकोच करून एका अनुष्टुप छंदातल्या श्लोकामध्ये बद्ध केला. 1.25 लाख श्लोक, अनुष्टुप छंदामध्ये 32 अक्षरं असतात. 1.25 लाख श्लोकांचं महाभारत केवळ 32 शब्दांमधून, अक्षरांमधून मांडणं
32 अक्षरांमधून मांडणं हे सोपं नाही आहे. त्याच्याकरता बुद्धी फार फार प्रगल्भ असावी लागते. इतकं मोठं भागवत 12 स्कंध सांगता सांगता दम पुरत नाही. 6-7 तास दिवसभरामध्ये सांगूनही भागवत संपत नाही. प्रत्येक श्लोकाला आपण न्याय देऊ शकत नाही. तो सगळा विस्तार भागवताचा 1 ते 1.5 पानामध्ये मांडायचा हा संकोच का संजय याची आठवण होणार नाही? का बुद्धीचं प्रगल्भ जाणवणार नाही? कशी बुद्धीची प्रगल्भता जाणवणार? एवढा मोठा विस्तार करायची आयुष्यभराची सवय, आणि ती सवय मोडून तुम्ही केवळ 1.25 ते 1.5 पानामध्ये अख्ख्या भागवतातल्या एका अध्यायाचं सार सांगता. ही केवळ आपल्यासमोर नतमस्तक व्हावं अशी कृती आहे. मला आठवतं उत्तर रामचरितामध्ये भवभूतीने ते एक कथा सांगितली जाते त्या संबंधामध्ये, की ते भवभूतींनी उत्तर रामचरित लिहिलं आणि हा ग्रंथ कसा सिद्ध झाला हे कुणाला तरी मोठ्या व्यक्तीला दाखवावं. अर्थात ही कदाचित दंतकथा असावी म्हणून ते कालिदासांकडे गेले. कालिदास आणि भवभूतींचा काल खरं म्हणजे समान नाही आहे, पण असं सांगतात की ते कालिदासांकडे गेले आणि त्यांना असं सांगायचं होतं की हा ग्रंथ आपण वाचून पहा आणि ह्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर आपण सांगा, कारण आपण कालिदास आहात, सर्वश्रेष्ठ आहात, आपण सांगा. ज्या वेळेला ते ग्रंथ घेऊन गेले त्यावेळेला कालिदास बुद्धिबळ खेळत बसले होते. त्यांचं खेळणं चालू होतं. त्यांनी बघितलं काय काम आहे, त्याने असं ग्रंथ सिद्ध झाला आहे आणि आपण एकदा ऐकाल तर, वाचून पाहाल ऐकाल तर मला त्याच्यातल्या काही त्रुटी आपण सांगू शकाल, माझा ग्रंथ निर्दुष्ट होईल. कालिदासांनी त्यांना खेळता खेळता सांगितलं की मी बुद्धिबळ खेळतोय, तुम्ही बाजूला एका खुर्चीत बसा आणि मला तो ग्रंथ वाचून दाखवा, मी बघेन ऐकेन. म्हणून त्यांचं खेळणं चालू होतं. भवभूती बाजूला बसून वाचायला लागले. सगळा ग्रंथ वाचून झाला आणि भवभूतींना थोडंसं वैषम्य असं वाटलं की इतका सुंदर ग्रंथ मी तयार केला, परिश्रमानं पूर्ण केला, इतक्या मोठ्या व्यक्तीने त्याला थोडासा न्याय द्यायला पाहिजे होता. खेळता खेळता ऐकणं म्हणजे ग्रंथाचं श्रवण दुय्यम झालं. तुमचा खेळणं याला प्राधान्य आलं आणि माझ्या ग्रंथाचं रामायणाचं श्रवण हे दुय्यम झालं. जे भागवतामध्ये आपण सूत शौनकांच्या कथेमध्ये यज्ञामध्ये जे भागवत प्रकट झालं त्याला दुय्यम समजलं जातं, कारण यज्ञाला प्राधान्य आहे, कथेला गौणत्व आलेलं आहे तिथे. त्यामुळे तसं कालिदासांनी कदाचित माझ्या कृतीकडे दुर्लक्ष केलं. हे चांगलं झालं नाही असं त्यांना वाटलं, वैषम्य वाटलं, उदास झाले थोडेसे. यांचं लक्ष सगळं खेळण्यात होतं. कुठली सोंगटी कुठं हलवायची, काय करायचं, शह कसं द्यायचा, मात कशी करायची वगैरे वगैरे यांचं चालू होतं. ते ग्रंथ एका बाजूने वाचत होते. यांचं लक्ष जवळजवळ ग्रंथश्रवणाकडे नव्हतंच, खेळण्याकडे लक्ष होतं. सगळा ग्रंथ वाचून झाला. वाचून झाल्यानंतर भवभूती उदास झाले, उठले आणि त्यांनी सांगितलं की येतो मी, आपण खेळण्यामध्ये व्यस्त आहात, अन्य कुठल्या तरी वेळेला येईन, आपल्याला ग्रंथ वाचून दाखवेन, मग आपण त्याच्यावर टिप्पणी करा. त्याने सांगितलं मी ऐकला नाही असं नाही, तुम्ही बसा, मी तुम्हाला सांगतो. मग त्यांना बसवलं आणि कालिदासाने असं त्यांना सांगितलं की ज्या वेळेला रामचंद्र प्रभू आणि सीता मातोश्री वनवासामध्ये आहेत त्यावेळेला तुम्ही असं एक वाक्य लिहिलं आहे. हे कालिदास आता त्यांना सांगतात. तुम्ही एक असं वाक्य लिहिलं आहे की अविदित गतयामा रात्रीरेवम व्यरंसित, असं तुम्ही तिथं म्हटलं आहे. एक काम करा, रात्रीरेवम वरचा जो अनुस्वार आहे तेवढा काढून टाका, ग्रंथ सुंदर आहे. रात्रीरेव व्यरंसित असं करा, रात्रीरेवम व्यरंसित असं नका करू, रात्रीरेव व्यरंसित असं करा. एवकार त्याच्याने सिद्ध होईल आणि त्या वाक्याचं सौंदर्य वाढेल. त्याचा अर्थ काय आणि सौंदर्य कसं वाढलं हे मला आत्ता सांगायचं नाही आहे, पण मला असं सांगायचं आहे की संकोच आणि विस्तारामध्ये आपली साहित्यकृती ही इतकी प्रगल्भ आहे, आपला साहित्य विचार इतका प्रगल्भ आहे की एखादी काना वाढवणं हा सुद्धा विस्तार असतो आणि अनुस्वार कमी करणं हा सुद्धा संकोच असतो. त्यामुळे असं म्हटलं जातं की एखाद्या व्याकरणकाराला आपल्या निर्मितीतली अर्धी मात्रा जरी कमी करता आली, अर्धमात्रा लवेनापी, अर्धी मात्रा जरी कमी करता आली तर त्याला पुत्रजन्म झाल्याचा आनंद होतो म्हणे. इतकं ते संकोच करणं महत्त्वाचं ठरतं. तर असा संकोच करणं ते
आपशब्द तू शतम मागे आणि अपशब्द तू शतम मागे, असंच कालिदासाच्याच जीवनातला हा प्रसंग आहे. शतंजय नावाचा एक कवी कालिदासाचा द्वेष करत असे. तर त्यांनी कालिदासाचा द्वेष करायचा म्हणून एक श्लोक लिहून भोजराजाकडे पाठवला की अपशब्द तू शतम मागे भारते तू शतत्रयम कालिदासम गण्यन्ते कविरेको शतंजया, असा श्लोक. म्हणजे अपशब्द या शब्दाचा अर्थ आहे शिवी, अपशब्द. तर त्याने असेल अपशब्द तू शतम मागे, माघ कवीच्या वाङ्मयामध्ये 100 अपशब्द आहेत. भारते तू शतत्रयम, महाभारतामध्ये 300 अपशब्द आहेत. कालिदासांकडे अगणित अपशब्द आहेत, कारण त्यांना शिव्या देणंच येतं, बाकी काही त्यांना जमत नाही. पण कवी ही एको शतंजय हा, पण शतंजय हा कवी असा आहे की त्याला फक्त एकच अपशब्द माहिती आहे, तो म्हणजे अपशब्द, एवढा एकच माहिती आहे. असा श्लोक तयार केला आणि त्यांनी भोजराजाकडे पाठवून दिला विद्यार्थ्याकडून. तो विद्यार्थी जाताना रस्त्यात कालिदास भेटले. कालिदासांच्या लक्षात आलं की अवेळी यांचा विद्यार्थी तिकडे निघाला आहे, म्हणजे माझ्या विरुद्ध काही कट आहे, म्हणून त्यांनी त्याला थांबवलं. कशा करता? मग त्यालाही वाटलं, कालिदासांनी थांबवलं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं माझ्या गुरुजींनी एक श्लोक तयार केला आणि तो राजाला द्यायला सांगितला आहे. त्याने सांगितलं दाखवतोस का मला? आणि का दाखवू? तर तो म्हणाल काही त्याच्यात त्रुटी राहिली असेल तर दुरुस्त करून देतो, म्हणजे राजा बक्षीस देईल तुला, तुमच्या गुरुजींना. तर विद्यार्थ्याला कळलं नाही, त्याने तो श्लोक दाखवला की अपशब्द तू शतम मागे. ते कालिदासाने काही केलं नाही, त्या अपशब्द जो होता त्या अचा त्यांनी फक्त आ केला की आपशब्द तू शतम मागे भारते तू शतत्रयम कालिदासम गण्यन्ते कविरेको शतंजया. याचा अर्थ असा झाला की पाणी या शब्दाला समानार्थी 100 शब्द माघ कवीकडे आहेत, 300 शब्द महाभारताकडे आहेत. आणि कालिदास हे असे कवी आहेत की त्यांच्याकडे आप पाणी या शब्दाला समानार्थी अगणित शब्द आहेत. पण मी एक शतंजय कवी असा आहे की मला फक्त एकच शब्द आप शब्दाला माहिती येतो, म्हणजे आप. आता त्या अचा आ करणं हा सुद्धा विस्तार आहे, आणि रात्री रेवम व्यरंसित याच्यातला अनुस्वार काढून टाकणं हा सुद्धा संकोच आहे. तर संकोच विस्ताराचं हे शास्त्र कळावं लागतं ग्रंथनिर्मिती करताना. आयुष्य ज्यांचं बोलण्यामध्ये गेलेलं आहे त्यांना ग्रंथलिखाण जमतंच असं नाही, कारण ग्रंथलिखाणाच्या मर्यादा वेगळ्या आहेत आणि वक्तृत्वाच्या मर्यादा वेगळ्या आहेत. जसं आपण बोलत गेलो तसं लिहित गेलो तर तो ग्रंथ हा रसपूर्ण होत नसतो, रसपूर्ण होत नाही. त्याच्या मर्यादा वेगळ्या आहेत. त्या दोन्हीच्या मर्यादा ओळखून सरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं हा संकोच केला आहे. आणि म्हणून संकोच करण्याकरता जी प्रगल्भता असावी लागते, तत्त्व जे आतमध्ये कळावं लागतं, ते कळण्याचं द्योतक म्हणजे तो संकोच असतो. आणि तो संकोच सरांनी संपूर्ण भागवताचा केला. नुसता केला नाही तर त्याचं तात्पर्यही आपल्यासमोर मांडलं. आणि त्याच्या बरोबरीनं एकनाथी भागवताचा गद्यानुवाद त्यांनी केला. ती एक खूप मोठी गोष्ट होती, कारण एकनाथी भागवतावर तसं चिंतन कमी झालं आहे. कदाचित वाङ्मयाची व्यापकता हे त्याचं कारण असावं. तो आणि नाथ महाराजांची ओवी पूर्ण चौचरणी ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराजांसारखी 3.5 चरणी ओवी नाही आहे ती. म्हणजे छंदाचा विचार करताना सुद्धा चौचरणी ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ महाराजांनी वापरली आहे. त्यामुळे त्याचं पारायण करताना सुद्धा अवघड जातं. आमच्याकडे साधारण गणित असं आहे की ज्ञानेश्वरीच्या पारायणाला 12 तास लागतात सलग, जर केली कोणी तर. ज्यांना नवीन आहेत त्यांना सुद्धा. गाथ्याच्या पारायणाला साधारण 35 ते 36 तास लागतात आणि नाथ भागवताच्या पारायणाला 60 तास लागतात, असं एक गणित आहे. तर ते कदाचित ओवी संख्याही जास्त आहे, ग्रंथही बृहत आहे, त्यामुळे कदाचित त्याच्या अभ्यासाची ओढ त्या मानानं कदाचित कमी झाली असावी. परंतु आपण ते खूप सुलभ केलं आहे. आत्ता पाहतच होतो मी, ते अत्यंत सुलभ केलं आहे. म्हणजे आपण जर नुसता याच्यातला एक अध्याय सरळ वाचून काढला आणि नंतर जर नाथ भागवत वाचायला घेतलं तर मला नाही वाटत की आपल्याला आता वेगळ्या चिंतनाची गरज पडेल. इतक्या चांगल्या पद्धतीने आपण ते केलेलं आहे. खरं तर या दोन्ही ग्रंथांबद्दल अधिकारवाणीनं बोलावं असा माझा अधिकार नाही, माझी ती पात्रता नाही, योग्यता नाही. परंतु कोणीच बोलणार नव्हतं म्हणून मी बोललो, दुसरं काहीच नाही. कारण सरांनी स्वतःने आपल्या ग्रंथनिर्मितीच्या प्रेरणा सांगितल्या. आपणही ग्रंथाबद्दल काही बोलला नाही, आपण काही बोलणार नाही असंच म्हणाला आहेत आधी, मग राहतो मी एकटाच. म्हणून या फक्त एवढ्याच करता की हा ग्रंथ आपण घ्यावा, घरात ठेवावा. आपण मी ह्याच्यातही लिहिलं आहे ते की
ब्रह्मचैतन्य सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराजांनी जसं 1 जानेवारी ते 31 जानेवारी असं रोजचं चिंतन मांडलं आहे, तसंच आपणही मांडलं आहे. आता त्याच्या बरोबरीनं हेही वाचलं पाहिजे. का तर त्या प्रवचनातून रामरायाची सेवा घडेल, या ग्रंथातून कृष्णाची सेवा घडेल. म्हणजे रामकृष्णांची सेवा दिवसभरामध्ये आपल्याकडून घडल्याचं एक पुण्य आणि समाधान, या दोन्ही गोष्टी आपल्याला प्राप्त होतील. आपण नित्यनियमानं हे वाचत जावं. 1 पान वाचण्याकरता लागणारा वेळ हा 5 ते 7 मिनिटांपेक्षा जास्त नसतो. सरळ ज्याला मराठी वाचता येतं त्यांच्याकरता तर तो काही फार मोठा कालावधी नाही. आणि तेवढा वेळ जर आपण देऊ शकाल तर 24 तासातला 5-7 मिनिटाचा वेळ हा कदाचित आपल्या जीवनाच्या धन्यतेचा कारण ठरू शकणारा आहे. हे जाणून आपण त्या ग्रंथाचा संग्रह करावा, ग्रंथ आपल्या घरी ठेवावा, की ज्याच्याने आपल्या विचाराला, आपल्या घराला आणि आपल्या जीवनाला एक आध्यात्मिक मूल्य आणि आध्यात्मिक वजन प्राप्त होईल. तसं आपण सर्व कराल असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. केवळ ऋणानुबंधामुळे अधिकार नसताना सरांनी मला इथं आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांच्याप्रती तर कृतज्ञ आहेच आहे. पण श्री सद्गुरू श्रीधर दत्तात्रेय सेवा प्रतिष्ठानाच्या प्रतीही एक कृतज्ञता व्यक्त करतो. सरांच्या चरणी नतमस्तक होतो. मला माहिती आहे की मी असं म्हणू नये की असंच कार्य करण्याकरता देवाने आपल्याला दीर्घायुष्य द्यावं वगैरे, हे सगळं बोलणं एका विशिष्ट मर्यादेत बसणारं असतं. आणि तेवढी औपचारिकता मी सरांबद्दल कधी ठेवली नव्हती आत्तापर्यंत. त्यामुळे तसं म्हणत नाही, पण दीर्घायुष्याची प्रार्थना मात्र नक्की करणार आहे. ती एवढ्याकरता करणार आहे की अशाच पद्धतीचं कार्य पुन्हा आपल्याकडून घडत राहावं असा त्रास आता तुम्हाला देणार नाही. फक्त या ग्रंथामध्ये सांगितलेलं तत्त्वज्ञान सर्वांनी आत्मसात केलेलं आहे हे बघण्याकरता म्हणून देवाने आपल्याला दीर्घायुष्य द्यावं, निरोगी आयुष्य द्यावं अशी प्रार्थना या निमित्तानं संतांच्या परमात्म्याच्या चरणी करतो. पुनश्च प्रतिष्ठानाला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. लांबलेला वाक्विस्तार सीमित करतो. धन्यवाद. गावामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र, याचा सुंदर वस्तुपाठ आपल्यापर्यंत आता पोचलेलाच आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. उपस्थित भगवत भक्त आदरणीय काकांच्या चरणी प्रार्थना करून मी 2च गोष्टी सांगतो. स्वामी स्वरूपानंदांचं एक वाक्य आहे, गोडी कळावया द्यावा गुळ खाया देव ओळखाया स्वानुभव. स्वामी म्हणे नाही पांडित्याचं काम स्वय आत्माराम दाखवावा. तर त्याप्रमाणे म्हणजे माझा अनुभव म्हणण्यापेक्षा माझ्याबरोबर काकांनी ज्या काही यात्रा केल्या असतील किंवा आम्ही एकत्र तिथे भेटलो, तर हे सगळं जे लिखाण आहे ते स्वानुभवाचे बोल आहेत. आणि त्या प्रत्येकाचा अनुभव किंवा अनुभूती त्यांना आलेली आहे प्रत्यक्ष. आणि आधी केले मग सांगितले किंवा जसं दासबोरात दिलेलं आहे की हे तो प्रचितीचे बोलणे, त्याप्रमाणे प्रचिती आल्यानंतरच हे लिहिलं गेलेलं आहे. कारण भागवत लिहिताना किंवा आमची जेव्हा चर्चा झाली तेव्हा प्रत्यक्ष भगवंतांनी त्याची म्हणजे पोचपावती ही प्रत्यक्ष सगुण रूपात दिलेली आहे त्यांना. हे मी प्रत्यक्ष अनुभवले. आम्ही जेव्हा पिपलकोटीला त्यांचं भागवत बद्रिकाश्रमात होतं, त्याच्यानंतर आम्ही परत येताना पिपलकोटीला थांबलो होतो, तेव्हा त्यांना नरनारायणी साक्षात अक्षता आणि शेला असा हा दिलेला आहे. तर हे फार थोड्या जणांना माहिती आहे, पण ती कृपा झाली आणि त्याच्यानंतर त्यांचं भागवतावरचं बाकीचं काम सुरू झालं. इथे मी जो आहे हे भास्कराचार्यांचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे, म्हणून त्यांच्या वतीने बद्रीनारायणाचे आणि सर्व संतांचे आपल्या सर्वांना आणि काकांच्या ग्रंथाला आशीर्वाद आहे एवढं सांगून मी थांबतो. धन्यवाद. आता हे जे प्रकाशित झालेले ग्रंथ आहेत त्या संदर्भात आदरणीय सरांची जी पूर्वीची प्रकाशित झालेली पुस्तकं आहेत ती आज 50% सवलतीच्या दरात बाहेर उपलब्ध आहेत. सर्व पूर्व प्रकाशित पुस्तकांचा संच, त्याची मूळ किंमत 700 रुपये आहे, आज ती 500 रुपयामध्ये आपल्याला मिळतील. आज प्रकाशित झालेले 2 ग्रंथ त्यांची मूळ किंमत 1800 रुपये आहे, आज ती 1500 रुपयाला आपल्याला मिळतील. श्रीमद भागवत 2 खंड, मूळ किंमत त्याची 1200 रुपये आहे, आज आपल्याला ती 1000 रुपयात मिळतील. आणि श्री एकनाथी भागवत त्याची मूळ किंमत 600 रुपये आहे, आज आपल्याला ते 500 रुपयात उपलब्ध असतील. आदरणीय चैतन्य महाराजांनीच
आपल्याला विनंती केलेलीच आहे आणि आपण आत्तापर्यंत जे जे काही ऐकले त्या सगळ्यांमधनं मला नक्की खात्री आहे की आपण सगळेजणं हे ग्रंथ विकत घेऊन आपल्या घरी वाचनासाठी अवश्य ठेवाल. आजचे हे ग्रंथरूपामध्ये येण्यासाठी अनेकांचे सार्थ हात लाभलेत. सर्वप्रथम अर्थातच आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर, आदरणीय योगेश महाराज या दोघांनी, विशेषतः महाराजांनी त्यांच्या विचारांनी आज आपल्या सगळ्यांना खूप श्रीमंत केलं आहे असं मला वाटतं. कारण त्यांचं प्रवचन ऐकणं, कीर्तन ऐकणं हा खरोखरच एक आनंद योग असतो आणि आजच्या या आनंद योगामध्ये आपल्या सगळ्यांना त्यांनी सहभागी करून घेतलं. त्याबद्दल सरांबद्दलची कृतज्ञता मी या ठिकाणी व्यक्त करते. या ग्रंथांचं हे देखणं रूप आपल्यासमोर आणण्यासाठी मुख्य म्हणजे हे छपाईचं सुबक काम ज्यांनी केलं ते संवाद ट्रेड प्रिंटर्सचे श्री शैलेंद्र बोरकर. मी या जणांना व्यासपीठावरती आमंत्रित करते. आवर्जून आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. श्रीयुत शैलेंद्र बोरकर आले आहेत का? नाही. या ग्रंथामध्ये अप्रतिम अशी चित्रं आहेत. अतिशय सुंदर देखणी चित्रं आहेत. म्हणजे ते केवळ चित्रांचा सुद्धा संग्रह आपल्याकडे असावा अशी ती परिस्थिती आहे. आणि सरांनीच बोलताना असं सांगितलं की चित्रकाराला सरांनी ती कथा सांगत असताना त्यांनी जे मनामध्ये साठवलं ते जसंच्या तसं त्या चित्रामध्ये व्यक्त झालेलं आहे. त्यामुळे फार सुंदर देखणी चित्र आहेत आणि ती चित्र काढणारे ते चित्रकार श्री सतीश घाटपांडे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी कृपया व्यासपीठावरती या. आदरणीय चैतन्य महाराजांना विनंती करते की त्यांचा सत्कार करा. श्री घाटपांडे हे उत्तम पेपर आर्टिस्ट आहेत. आज आपण सगळ्या मान्यवरांना ज्या फ्रेम दिलेल्या आहेत तर ते पेपर आर्टमध्ये त्यांनी त्रिभंग ललित अशा वृंदावन बिहारीची अशी मूर्त तयार केलेली आहे आणि उत्तम पेपर आर्टिस्ट आहेत आणि बरीचशी चित्रंही त्यांनी पुस्तकातली काढलेली आहेत ती. तसेच दुसरे चित्रकार आहेत श्रीयुत रवींद्र देव. त्यांनाही मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करते. त्यांच्याही कुंचल्यातनं काही चित्र यातली साकार झालेली आहेत. दशमस्कंधामधली. या ग्रंथांचं मुद्रित शोधन करणाऱ्या डॉक्टर सौ दाते व्यासपीठावरती या. अतिशय अवघड आणि नेमकेपणानं हे काम करावं लागतं. सौभाग्यवती दाते यांचाही सत्कार. धन्यवाद. आदरणीय डॉक्टर अजित कुलकर्णी यांनी आपल्या कर्तृत्वानं आणि अभ्यासानं तसंच आध्यात्मिक क्षेत्रात त्यांना प्राप्त झालेल्या दैवी अनुभूतीमुळे जनमानसामध्ये आदराचं स्थान प्राप्त केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावरच्या प्रेमाखातर स्नेहाखातर अनेक क्षेत्रातली मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत.
खरं म्हणजे सगळ्यांचाच सत्कार करणं हे आवश्यक आहे, परंतु काहींच्याबद्दल आम्ही एक प्रातिनिधित्व स्वरूपामध्ये त्यांचा सत्कार करतो आहोत. डॉक्टर साठे, वरती आहे सर, व्यासपीठावरती. अर्चना मॅडम, तुम्ही या प्लीज. हे दोघंही अतिशय मोठे पांडुरंगाचे भक्त असलेले आहेत आणि उत्तम हृदयरोग तज्ज्ञ म्हणून त्यांची जगद्विख्यात ख्याती आहे. मॅडम या पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि सर कार्डियक इंटेन्सिव्हिस्ट आहेत. तसंच डॉक्टर वसंतराव जोशी. डॉक्टर वसंतराव जोशी. दत्त महाराजांचे ज्येष्ठ अनुयायी. यानंतर खालीच या ठिकाणी वेददत्त आपल्यापर्यंत सत्कार पोचवेल. सगळ्यांनाच व्यासपीठावरती येणं शक्य नाही. श्रीयुत गांधी. अच्छा, सर मगाशी मी उल्लेख केला तसं विविध माध्यमातनं, विविध प्रकारानं या सगळ्या मंडळींनी या ग्रंथाच्या संदर्भात म्हणा किंवा सरांना मदत केलेली आहे, त्या सगळ्यांच्याबद्दलची ही कृतज्ञता आहे. श्रीयुत गांधी. सौभाग्यवती शेडगे. यश रामलिंगे. श्रीयुत केळकर दादा. तिथेच असू दे. हां, तिथेच. पेश श्रीयुत काका ठकार. श्रीयुत रणजित नातू, विश्व हिंदू परिषदेचे. वैशाली गाडगीळ कायम आमच्या पाठीशी असते. ठीक.
श्रुत रमेश भागवत, ॲडव्होकेट गोसावी, मामा घळसासी, आणि उदयसिंह पेशवा यांच्या सौभाग्यवती पेशवा. विद्वांस काका, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण या सगळ्यांचे सत्कार केले. खरं तर मगाशी मी म्हटलं तसं आपण सगळेच जण या सत्काराला या ठिकाणी आवश्यक आहात. आपल्या सगळ्यांचं प्रेम, आपल्या सगळ्यांचा सरांच्याबद्दलचा स्नेह आणि अर्थातच मगाशी प्रार्थना केली तसं सरांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं, उत्तमातलं उत्तम कार्य त्यांच्याकडनं जे घडत आहे ते वृद्धिंगत व्हावं, यासाठी आपल्या सगळ्यांच्याकडनं आपण प्रार्थना मनातनं करूया. आणि आजच्या या कार्यक्रमाचा शेवट किंवा सांगता ही श्रीधर स्वामींचे आशीर्वाद घेऊन तिथल्या विश्वस्त मंडळांपैकी एक वरदपूरच्या श्री दत्ता कुलकर्णी आलेले आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करायचे मी श्री वेददत्तांना विनंती करतो. एक आनंदाची गोष्ट, फक्त कालच फोन झाला, निरोप आलेला आहे, म्हणजे की तिरुपती संस्थानकडून या कार्यक्रमाला आशीर्वाद, मंत्राक्षदा आणि हे सगळं प्राप्त झालेलं आहे. आणि ग्रंथ हा तिथले रंगास्वामी म्हणून आहेत, त्यांच्याकडनं आलेला निरोप आहे की ग्रंथ हा आम्ही पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने पुढे न्यायचा आहे आमचं संस्थान पाहील आणि त्याप्रमाणे बघा. त्याचबरोबर पंढरपूरच्या देवस्थानकडनं सुद्धा निरोप मिळालेला आहे. त्याच येऊ शकलेल्या नाहीत. माधवी निगडे ॲडव्होकेट त्या आता आलेल्या दिसत नाही आहेत, त्यांनी हा निरोप दिला. वरदपूरचे आमचे दत्ता कुलकर्णी आलेच आहेत. समर्थ सेवा मंडळाचे त्यांना समर्थ सेवा मंडळाच्या सदस्या उपस्थित आहेत. सगळीकडनं आशीर्वाद आले आहेत. त्या भंडारी, दीपा भंडारी, त्यांनाही आपण त्यांचं स्वागत करू. अशा पद्धतीने सर्व देवस्थानातनं आणि सारसबाग तर आमचं आहेच अशा आलेले आहेत, आशीर्वाद लाभलेले आहेत. पेशवे सरांची तब्येत बरी नाही म्हणून ते येऊ शकलेले नाही आहेत, परंतु त्यांचे आशीर्वाद आणि हे नेहमी असतं. पेशवे सर सर्व कार्यक्रमाला उपस्थित आवर्जून असतात, त्यामुळे आम्हाला एक प्रोत्साहनही वाटतं, आनंदही वाटतं. धन्यवाद. हा ग्रंथ तुम्ही सगळे पाहणारच आहात, पण अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे या ग्रंथाला सरसंघचालक मोहनजी भागवत यांची प्रस्तावना लाभलेली आहे. आणि नागपूरचे डॉक्टर आर्वीकर यांचाही त्या ठिकाणी संदेश आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे दरवर्षीप्रमाणे दरवेळेला जे कार्यक्रम होतात त्या सगळ्याची अगदी आपुलकीनं घरच्यासारखं पूर्ण सगळ्या गोष्टी सावरून घेत सांभाळून ज्या सूत्रसंचालन नेहमी करतात त्या डॉक्टर सुप्रियाताई यात्रे, त्यांचाही सत्कार करावा अशी मी चैतन्य महाराजांना विनंती करतो.
अंततोगत्वा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे चैतन्य महाराजांनी सांगितलं की आपण पुस्तकाविषयी कोणी काही बोलला नाही, त्यामुळे मला बोलायला लागलं. तर मुळामध्ये असं आहे की भवंती कर्ण रसायनं मिळतात कथा. आपल्या वाणीतनं कर्ण रसायन सगळ्यांच्या प्रविष्टोयम मया श्रवणेंद्रिय अशा पद्धतीनं हृदयामध्ये ते पोचावेत शब्द, ही सगळ्यांची मनीषा असल्यामुळे शेवटी शब्दविस्तार किती करायचा यालाही मर्यादा आहेत, म्हणून फक्त तो विषय विस्तार मुद्दाम मांडला नव्हता. पण आपली सूचना आवर्जून पुढच्या वेळेपासून नक्की लक्षात ठेवीन. पुन्हा आभार प्रदर्शनाचा एक महत्त्वाचा भाग कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून आजच्या कार्यक्रमाला श्री बद्रिकाश्रमातल्या नरनारायणांचे साक्षात निजपरिकर असणारे भास्कराचार्यजी येऊ शकले नाहीत, पण त्याही परिस्थितीमध्ये जसं सुरुवातीला म्हटलं एका बाजूनी हसू, एका बाजूनी आनंद, एका बाजूनी रडू असं आहे. पण योगेश्वरजी स्वतः समक्ष आज इथे उपस्थित राहिले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून, त्यामुळे त्यांचं मनापासनं प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानतो. श्री चैतन्य महाराज देगलूरकरजी दरवेळेला जे आत्तापर्यंत कार्यक्रम झाले त्या सगळ्याला ते विनंतीला मान देऊन आलेले आहेत त्यांच्या कार्यक्रमाच्या व्यग्रतेमधून, त्यामुळे प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचंही मनापासनं आभार. ह्या पुस्तकांच्या प्रकाशनामध्ये बरेच लॉकडाऊनच्या मधल्या काळामध्ये अडचणी होत्या, पण ह्या सगळ्या अडचणींना पार करत बोरकरांनी अतिशय संवाद प्रिंटर्सनी बहुमोल अशी साथ मदत त्यांची लाभली आणि त्यामुळे हे कार्य मुद्रणाचं शेवटपर्यंत जाऊ शकलं, त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार मानतो. ह्या चित्रांच्या बाबतीमध्ये अनेक प्रसंग असे होते की आजपर्यंत पुष्कळ चित्र ही भागवतावरती उपलब्ध आहेत, परंतु प्रत्यक्ष संहिता देऊन त्याचं ट्रान्सलेशन देऊन त्याचं डिटेलिंग प्रत्येक वेळेला डिस्कस करून बाबांशी श्री रविदेव आणि श्री सतीश घाटपांडे यांनी अतिशय मनापासून ती चित्र काढलेली आहेत. म्हणजे खरोखर तसं जर म्हणालात तर श्लोकातल्या प्रत्येक शब्दाला न्याय देऊन काढलेली चित्र आहेत. म्हणजे उदाहरणार्थ दुसऱ्या स्कंदामध्ये यज्ञपत्नींचा उद्धाराचं जे चित्र आहे त्या एकाच चित्रामध्ये यज्ञ एकीकडे चालू आहे, एकीकडे यज्ञाचा स्वयंपाक चालू आहे, एकीकडे काही ज्या यज्ञपत्नी मध्येच पळून जाऊन भगवंताला घास भरवत आहेत आणि त्यातली एक यज्ञपत्नी तिथे येऊ शकली नाही, तिला अडकवून ठेवलं म्हणून तिनं जे स्वतःचा देहोत्सर्ग तिथे घडला तिची प्राणाची ज्योत भगवंताच्या हृदयाशी दाखवलेली आहे. इतकं त्याच्यामध्ये बारीक डिटेलिंग आहे. किंवा कृष्ण जन्माच्या प्रसंगामध्ये जे बारकाईनं सगळं वर्णन आहे की काय वसुदेवांनी कुठे दान दिलं, कोण कसं करतंय काय, ह्या सगळ्याचा बारकावा आलेला आहे. नृसिंहाच्या ह्याचा जर तुम्ही बघितलं नृसिंहाचा आवेश आणि अवतार, तर तो दुर्वासांचा आणि अंबरीष ऋषींच्या अख्ख्या त्या दुर्वासांची आगतिकता किंवा नारायण कवचाची जी मुख्य देवता आहे ती अष्टभुजा श्रीकृष्णाची देवता आहे आणि त्याच्या प्रत्येक हातामध्ये उजव्या डाव्या वरच्या खालच्या मधल्या काय आहेत याचं स्पष्ट वर्णन वेदव्यासांनी केलेलं आहे. त्या बरहुकूम काढलेली ही चित्र आहेत. त्यामुळे मूळ संहितेला जसा अभिप्रेत आहे तसाचा तसा न्याय देण्याचा प्रयत्न हा ह्या दोन्ही चित्रकारांनी अतिशय प्रेमाने आणि अतिशय भावपूर्ण पद्धतीनं हे कार्य पूर्ण केलं, त्यामुळे त्यांचे विशेष प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानतो. या सगळ्या कार्यक्रमाला आपण सगळे मान्यवर उपस्थित राहिला. श्री दत्ता कुलकर्णी, श्री काका ठकार, मामा घळसासी किंवा ॲडव्होकेट ठकार आहेत, केळकर आहेत, पेशवा मॅडम आहेत, आलेल्या वैशाली गाडगीळताई आहेत, यश रामलिंगे, या सगळ्यांची बहुमोल साथ हा या कार्यक्रमाला लाभलेली आहे. नाहीतर हे कार्यक्रम आज पूर्णत्वाला जाणंही थोडंसं अवघड होतं. ह्याचबरोबर सर्व आपण उपस्थित हॉलची व्यवस्था, SM जोशी फाउंडेशनचा हा जो हॉल आहे त्या फाउंडेशनचेही प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानतो. लाईट माईक व्यवस्था किंवा ह्या सगळ्याचं ध्वनिचित्र मुद्रण करणारे श्री आगलावे, ह्या सर्वांचे पुणे दर्पणच्या वतीनेही काही लोक आलेली आहेत, ह्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. ह्या सगळ्या ग्रंथाच्या निमित्ताने शेवटी एकच छोटा विचार जो आपण टेक होम मेसेजसारखा आहे, तसं महाराजांनी जे सांगितलं की कथा या कथा नसून त्यात काहीतरी शिकायचं आहे. तर कृष्णचरित्रामध्ये एक विचार असा आहे की आपल्या सगळ्यांचं जीवन हे कंसासारखं आहे, ब्रॅकेट आहे. त्या एक बाजू आहे ती आस्ती आहे आणि एक बाजू आहे ती प्राप्ती आहे की ज्या कंसाच्या पत्नी आहेत. जोपर्यंत हा आस्ती आणि प्राप्तीचा ब्रॅकेट अहंभावनेचा जो आहे तो संपत नाही तोपर्यंत कृष्णप्राप्ती होत नाही. हा मूळ सिद्धांत हा भागवतामध्ये आलेला आहे. तेव्हा ह्या अशाच स्वरूपानं चिंतनात्मक जो विचार आहे तो आपण सगळ्यांनी पाहावा, त्याचं रसास्वादन नित्य ह्या प्रवचनांच्या माध्यमातून करावं. आपण आज सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना वंदन, नमस्कार, धन्यवाद. आणि ह्या पद्धतीनं कार्यक्रम हा औपचारिक पूर्ण होतो आहे. शेवटचं प्रार्थनेनं
या कार्यक्रमाची सांगता आपण करतो आहोत. बरं. सौ नेहा जोशी या कार्यक्रमाची सांगता ही प्रार्थनेनं करतायत. धन्यवाद. नारायण बदरीपते हृदय रहा परमेश्वरा पुरुषोत्तमा तव भक्ति दे नमितो तुला जगदीश्वरा. पंचतात्विक देह धरुनी डुंबतो जगदांतरी खंत नाही खेद नाही भुलवितो मी अंतरी. मग चित्त कैसे तव स्वरूपी गुंतले विषयांतरा पुरुषोत्तमा तव भक्ति दे नमितो तुला जगदीश्वरा. ही वासना तातली सुखवी जीवाला सर्वदा तव शंख चक्रा विनवितो रे पार करी भवसागरा. निज नाम नौकी वसवुनी दे मार्ग सुखकर मुक्तीचा पुरुषोत्तमा तव भक्ति दे नमितो तुला जगदीश्वरा. स्वानंद कंदा ईश्वरा वससी कणी जगदांतरा. नाकळे तव तत्व पुरुषा मिसळले सर्वांतरा. दृष्टी देऊनी तव स्वरूपी शांतवी करुणा करा पुरुषोत्तमा तव भक्ति दे नमितो तुला जगदीश्वरा. पुष्प जीवन उधळूनी घे तूच तुझला श्रीहरी. शक्ती भक्ती मुक्ती अवघी विलसते तव अंतरी. भक्ती गंगे बुडवुनी मग तृप्त करी शारंग धरा पुरुषोत्तमा तव भक्ति दे नमितो तुला जगदीश्वरा. स्वरूप स्वरूपी एक होते प्रेम गंगा वाहते. आत्मज्योती ज्योत मिळते एक स्वरूपची राहते. मी पणे हे ना कळे तव खेळ हा योगेश्वरा पुरुषोत्तमा तव भक्ति दे नमितो तुला जगदीश्वरा. नारायण बदरीपते हृदय रहा परमेश्वरा पुरुषोत्तमा तव भक्ति दे नमितो तुला जगदीश्वरा. नमितो तुला जगदीश्वरा. नमितो तुला जगदीश्वरा. धन्यवाद. हां, नेहा जोशी प्लीज व्यासपीठावरती या. सत्कार.